नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी यूट्यूब चॅनलवर। आज आपल्याला काळकाम वेग या घटकावर आधारित प्रकार 3 बघायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, ए बी व सी तिघे मिळून एक काम 12, 15 व 20 दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर अशा वेळेस काय करायचं आहे, आधी तिघांचं काम लिहून घ्यायचं। ए बी आणि सी ते लिहायचं 12, बी किती दिवसात करतो 15 आणि 20। तर आता काम करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर हे गणित समजण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ए बी आणि सी यांच्याकडे सायकल रिपेअरिंगचं काम दिलेलं आहे। तर ए हा एका दिवसात 12 सायकली रिपेअर करतो, बी हा एका दिवसात 15 सायकली रिपेअर करतो आणि सी हा एका दिवसात 20 सायकली रिपेअर करतो। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, या तिघांचा लसावी काढून घ्यायचा। 12, 15 आणि 20 या संख्येने मोठ्यात मोठ्या अशा कोणत्या संख्येला तिन्ही संख्येनं भाग जातो त्याला लसावी म्हणतात, म्हणजे 60। तिन्ही संख्येने 60ला भाग जातो म्हणून त्यांचं 60 हा लसावी आहे। तर आता काय करायचं आहे, 60 सायकली आपल्याला एक टार्गेट भेटलेलं आहे आणि हे 60 सायकली तिघं मिळून ए बी व सी हे किती दिवसात करतील असा हा आपला प्रश्न आहे। तर काय करायचं, 12 सायकली जर हा ए एका दिवसात करत असेल तर 60 सायकली त्याला रिपेअर करायला किती वेळ लागेल, 5 दिवस लागतील। ठीक आहे, नंतर बी हा एका दिवसात 15 सायकली रिपेअर करतो, तर 60 सायकली करायला त्याला किती दिवस लागतील, तर 4 दिवस लागतील। नंतर सी हा 20 सायकली एका दिवसात रिपेअर करतो, तर 60 सायकली रिपेअर करायला त्याला किती दिवस लागतील, 3 दिवस। आता हे निघालं तिघांचं काम आणि याच तिघांची काय करायची, बेरीज करायची। 5 आणि 4 9, 9 आणि 3 12। आता हे तिघं मिळून 12 सायकली एका दिवसात रिपेअर करतात, मग हे 60 सायकली हे तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील, तर 60 भागेला 12, 12 एक बार 12 पंच 60। तर तिघं मिळून ते सायकल किती दिवसात पूर्ण करतील, 5 दिवसात। समजलं? त्याला पुढचं उदाहरण बघूया। ए बी व सी तिघे मिळून एक काम 12, 30 व 20 दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सेम पद्धत वापरायची आहे। आधी ए बी सी तिघांचं काम लिहून घ्यायचं आहे, 12, 30 आणि 20। ए एका दिवसात किती सायकल रिपेअर करतो, 12, बी किती करतो 30, सी किती करतो 20। तिघांचा लसावी किती येतो, 60। काय करायचं, 12 किती दिवसात करेल 60 सायकली रिपेअर, 5 दिवसात। सी किती बी किती दिवसात करेल, 2 दिवसात। सी किती दिवसात करेल, 3 दिवसात। 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10नं याला भाग द्यायचा। तुमचं उत्तर येईल, तिघं मिळून किती दिवसात रिपेअर करतील, तर 6 दिवसात। समजलं? चला पुढचं उदाहरण बघूया। ए बी व सी तिघे मिळून एक काम 15, 30 व 10 दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तुम्हाला सांगितलंच आहे, सर्वात आधी तिघांचं काम लिहून घ्यायचं। ए 15 दिवसात करतो, बी 30 दिवसात करतो आणि सी 10 दिवसात करतो। तर तिघांचं लसावी इथं काढणं खूप इझी आहे, कारण की 15ने 30ला भाग जातो आणि 10ने 30ला भाग जातो आणि 30ने 30ला भाग जातो, म्हणून याची लसावी काय येणार, 30। आता ए जर 15 सायकली एका दिवसात रिपेअर करत असेल तर 30 सायकली रिपेअर करायला त्याला किती वेळ लागेल, 15 दुने 30, म्हणजे एका दिवसात 15 करत असेल तर 2 दिवसात 30 करेल। आता बी एकाच दिवसात 30 सायकली रिपेअर करतो, म्हणून बीला किती दिवस लागतील, 1 दिवस। नंतर सीला 10 सायकली रिपेअर करायला 1 दिवस लागतो, तर 30 सायकली रिपेअर करायला त्याला किती टाईम लागेल, 3। आता काय करायची, या तिघांची ॲडिशन, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6। तर 6ने काय करायचं, याला भाग द्यायचा। 6 1 6, 6 पंच 30, म्हणजे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 5 दिवसात। तर हा होता काळकाम वेगवर आधारित तिसरा प्रकार। लवकरच पुढच्या प्रकाराला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा।